पुण्यातली पोरं आणि गावाकडील पोरं मिसळ खाताना लगेच ओळखू येतात. तर रामराम गाववाले, मी विशाल राजमाने, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आपले अण्णा शेठ आज लहान लेकराकडून मॅच हारले होते, त्याच्यामुळे ते तोंड दाखवू शकत नव्हते. तर आज आम्ही सर्वजण निघालो होतो आपल्या पिंपरी चिंचवड मधील फेमस असलेली मिसळ खायला. आणि आपल्या पिंपरी चिंचवड मध्ये सगळ्यात भारी मिसळ ही एकाच ठिकाणी भेटते, ते म्हणजे बबन शेठ यांच्या हॉटेल दे धक्कावर. आणि तिथं एवढी गर्दी होती ना, ती गर्दीत तुम्हाला सांगेल त्या मिसळला चव काय. आपल्या गँगला म्हणलं तुम्ही बसा मध्येच, मी आपलं इथंच चालू होतो, त्याला सांगा इकडेच आणून द्यायला मला. तेवढेच अण्णा शेठ म्हणले मी पण इथंच बसतो. मग चव जिथं असती ना तिथंच गर्दी असती, कळालं का. जसं पाव आला की मिसळ कधी येते असं झालं होतं. शेवटी भाऊ मिसळ घेऊन आलाच, पण मला हा भाऊ जरा तिन्हीच वाटत होता. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा बरं. आणि जशी मिसळला चव आहे ना, तसंच तिथल्या भज्याली पण लय चव आहे बरं का. मग काय असं झणझणीत समोर आल्यावर आम्ही काय सुट्टी देता होय. मग काय आम्ही सगळ्यांनी बबन शेठ यांच्यासोबत मस्तपैकी फोटो काढला. आणि जर खरंच जर तुम्हाला मस्तपैकी अशी चविष्ट मिसळ खायची असेल ना, तर एकदा हॉटेल दे धक्क्याला अवश्य भेट द्या.